नमस्कार मंडळी. तुम्हीही रखरखत्या उन्हातून बाहेरून आला आहात. तुम्हालाही थंडगार काहीतरी प्यायचं आहे. हो हो, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कैरीचं पन्हं. पण खास काय आहे या रेसिपीमध्ये तुम्हाला माहिती आहे का? हे पन्हं तुम्ही 15 दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हव्या त्या वेळेला असं थंडगार चटकदार पन्हं कधीही बनवून पिऊ शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी, सरळ आणि सोपी आहे, पण चवीला अप्रतिम आणि भन्नाट आहे. चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी पन्ह्यासाठी 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घेणार आहोत. इथं मी दोन्हीही कैऱ्या कुकरमध्ये घेतलेल्या आहेत. कैरीच्या वरती येईल इतकं पाणी घातलं आणि झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. माझ्याकडच्या कैऱ्या खूप कोवळ्या आहेत म्हणून 3 शिट्ट्या शिजल्या. तुमच्याकडचे जर प्रॉपर कुई झाली असेल तर त्याला 7 ते 8 शिट्ट्या मात्र नक्की करून घ्या. पहा, माझ्याकडच्या कैऱ्या अगदी खूप कोवळ्या होत्या, तर 3 शिट्ट्यामध्येच अगदी मऊसर शिजलेल्या आहेत. पन्ह्यासाठी अशा कैऱ्या छान मऊसरच शिजवून घ्यायच्या बरं का मंडळी. आता मी कैऱ्यातला गर सगळा असा चमच्याच्या मदतीने काढून घेणार आहे. हे पहा, असं चमच्याच्या मदतीने साली आणि कुई वेगळी केली आणि गर वेगळा करून घेतला. पन्ह्यासाठी आपल्याला फक्त गरच आवश्यक आहे बरं का. आता हा गर सगळा मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये घालूयात साखर. तुम्हाला जर साखर नको असेल तर या ठिकाणी गूळ वापरला तरी चालेल, परंतु थोडासा टेस्टमध्ये फरक पडतो म्हणून मी मुलं पिणार होती तर साखरेचाच यूज केलेला आहे. तुम्हाला हवं तर इथं जेवढी कैरी आहे ती कपाने मोजून घ्यायची. इथं माझी कैरी एक छोटी वाटी इतकं झाला होता हा पल्प, तर मी त्याच वाटीने छोट्या वाटीने 4 वाट्या बसतील इतकी साखर त्यामध्ये घातली. यामध्ये घालूयात फ्रेश पुदिना. पुदिन्याची पानं घालायला विसरायचं नाही, खूप चटपटीत आणि मस्त चव देतात. त्यामुळे पुदिन्याची पानं आवर्जून पाण्यात घालायची. कैरी घातली, साखर घातली, वरून घातले पुदिन्याची पानं. आता भाजलेल्या जिऱ्याची अर्धा टीस्पून इतकी पावडर घातलेली आहे मी. आता रेग्युलर जे यूज करतो ते मीठ मी अर्धा टीस्पून इतकं घातलेलं आहे. तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर ते यूज केलं तरीही चालेल. एक मिरचीही घालून घेतली. वरून घालणार आहोत कुकरमध्ये जे पाणी आंबा शिजवतानाचं होतं ते. आणि हे सगळं झाकण लावून मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. पहा, किती स्मूथ असं वाटलं गेलेलं आहे. अतिशय पेस्ट अशी फाईन अशी पेस्ट याची करून घ्यायची आहे. आता हे पण एका काचेच्या भरणीत बंद अशी भरणी घ्यायची आणि त्यामध्ये ओतून ठेवायचं. म्हणजे 15 दिवसात कधीही लिंबू नसेल तुमच्याकडे, पाहुणे आले असतील तर हे पण करून दिलं तर पाहुणेही खुश होतील. इतकं भारी आणि टेस्टी बनतं. सगळं पाण्याचं मिश्रण मी असं काचेच्या भांड्यात ओतून घेतलेलं आहे. चला आता यापासून पन्हं कसं बनवायचं ते दाखवते. अगदी सोपं आहे. इथे मी काचेचा ग्लास घेतलेला आहे. थोडं डेकोरेशनसाठी पन्ह्यामध्ये असा ग्लास डीप करून घेतला. आता हाच ग्लास इथं मी थोडंसं तिखट आणि मीठ घेतलेलं आहे, त्याच्यावरती असा डीप करून घेतला. किती भारी दिसतंय ना. तुम्हालाही थोडा हॉटेलसारखा फील हवा असेल तर असं करून पन्हं एकदा नक्की करून प्या. ग्लासही सुंदर दिसतो, पितानाही फील खूप छान येतं. दुसऱ्याही ग्लासाला तसंच मी थोडंसं गार्निशिंग करून घेतलेलं आहे. पहा, किती सुंदर दिसत आहे ना. चला आता पन्हं यामध्ये ओतून कसं करायचं ते दाखवते. यामध्ये घालायचं आहे एक बर्फाचे 2 या ग्लासामध्ये आणि या ग्लासामध्ये एक स्लाईस. बर्फ नको असेल तर माठातलं थंड पाणी किंवा फ्रीजचं थंड पाणी यूज करायचं. पन्हं हे थंड पाण्यामध्येच खूप छान होतं. थोडीशी पुदिन्याची पानं घालून घेतली. वरून बर्फाचे 2 तुकडे घालून घेतले. या पद्धतीने असे मोठे 2 तुकडे घालून घेतलेले आहेत. याच्यामध्ये घालूयात आता पन्ह्याचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ते. किती घालायचं? एक टीस्पून इतकं घालायचं आहे. मोठा टीस्पून असेल तर एक टीस्पून. माझ्याकडचा हा टीस्पून छोटा आहे त्यामुळे मी 2 ते 3 टीस्पून इतकं घातलेलं आहे. हे अगदी भन्नाट रेसिपी आहे. दोन्ही ग्लासात असं मी 3-3 टीस्पून हे घातलेलं आहे.
वरून आता थंडगार असं माठातलं पाणी घालणार आहे. जेवढं पण थंड असेल तेवढं पिताना खूप छान लागतं. या ठिकाणी मी चिया सीड्सचाही यूज केलेला आहे थोडासा. तुम्हाला नको असेल तर नाही केला तरीही चालेल, परंतु चिया सीड्स उन्हाळ्यात खाल्ल्याने शरीर थंड राहतं, उष्णता शरीरातली कमी होते. भरपूर असे चिया सीड्सचे फायदे आहेत. त्यामुळे मी इथं चिया सीड्सचाही यूज केलेला आहे. थंडगार माठातलं पाणी असं ओतून घेतलं. पहा, रंग किती सुरेख आलेला आहे आपल्या पाण्याचा. पिताना अगदी मूड फ्रेश होऊन जातो. रखरखत्या उन्हातून आलात तर असं पण करून प्यायला फार आवडेल तुम्हाला. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. किती मस्त दिसतंय ना. स्पूनने थोडं ढवळून घेऊयात, म्हणजे खालीपण राहणार नाही. अगदी व्यवस्थित पाण्यात मिक्स होईल. लिंबू सरबताला एक बेस्ट ऑप्शन आहे. लिंबू सरबत करायचं म्हटलं की लिंबू उन्हाळ्यात खूप महाग होतात, तर असं कैरीचं पण एकदा नक्की ट्राय करून पहा. वरून मी 15 मिनिटासाठी चिया सीड्स असे भिजत घातले होते. चिया सीड्स चांगले फुगले गेले तरच ते पोटाला त्रास देत नाहीत. त्यामुळे 15 ते 20 मिनटं तरी आवर्जून त्यांना छान असं भिजू द्यात. लगेचच यामध्ये यूज नका करू. 1 टीस्पून चिया सीड्स घातलं, सगळं व्यवस्थित ढवळून घेतलं. पाहता क्षणी प्यावंसं वाटणारं आपलं पन्ह रेडी झालेलं आहे. तर मंडळी, तुम्ही कधी करताय असं थंडगार पाण्याची रेसिपी माझ्या पद्धतीने केली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायलाही अजिबात विसरू नका. वरून थोडं गार्निशिंगसाठी लिंबू असं कट करून घातलं मी. किती सुंदर दिसतंय ना. चला तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नवीन जॉईन झालेल्यांनी अजून जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आवर्जून करा. वरती घेतल्यानंतर आहे ना मस्त. स्वस्त खा, मस्त रहा. बाय.